Hare
आपुलिया हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाचिया तुझे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुझे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परे माझ्या दैवा पार नाही किंवा तरी माझ्या दैवा पार नाही तुझे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा सर्वचरण सर्वजन सादर नीला बुधाम सुग्रधवानी मंडलम मंडनान तरुण तुळसी माला गंजनम गंजनेत्रम सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा परूप ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तरी संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया तुझी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला धन्य माता पिता तयाच्या तुझी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत कीर्तन विषयासाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शिंदे महाराष्ट्र भूषण हिंदू राजे सम्राट जगद्गुरु तुकोबारायांचा चार करणाचा सर्वांच्या पाठांतरातील उत्कृष्ट असा अभंगाच्या या कीर्तन विषयासाठी निवडलेला आहे प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला खंडने नाम सप्ताह वर्ष 62वे या सप्ताहातील 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे आज आपल्या या गुंजरगा धाम या गावामध्ये ही गंगा नदी वाहत आहे गेले 4 दिवस झाले ज्यांना स्नान करायचं असेल त्याने अर्जंट तिकडे यावं कीर्तन इथं पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळे थोडं एक स्कीम सांगतो स्कीम जसं कर्नाटक मध्ये एका राशन कार्डाला महिन्याला 2000 रुपये आहेत तसं आपल्याही गुंजरग्यामध्ये ती स्कीम आलेली आहे ज्यांना नाव नोंदवायचं असेल त्यांनी सप्त्याकडे येण्याची कृपा करावी या राहिलेली तेवढं मंडप राहिलाय अजून रिकामा जरा आवाज द्या हो म्हणजे मी आजारी आहे थोडा आवाज द्या असं थोडं देव कल्याण करेल तुमचं जमलं नसेल तर जमल जगामध्ये सुख भेटेल संपत्ती भेटेल धन भेटेल ऐश्वर्य भेटेल आपल्या आपल्या प्रारब्धावर आहे कोणाचं रूप आपण हिसकावून घेऊ शकत नाही कोणाची कला आपण घेऊ शकत नाही पकवास विकत घेऊ शकतो वाजवण्याची कला विकत घेऊ शकत नाही गायन नाही तर राग आपण पाठ करू शकतो पण आवाजाची स्वराची देणगी ही देवच द्यावी लागते तसं काही माणसाकडून देव परमार्थ करून घेत असतो ते परमार्थ करतात महाराज ऐका देव त्यांच्याकडून करून घेत असतो नवे भगवंताकडे त्यांनी तशी प्रार्थना केलेली असते की देवा आम्हाला तुझी सेवा करायची आम्हाला तशी बुद्धी दे तुकोबारायांचा अभंग आहे अहो कृपावंता होय बुद्धीच आहे दाता देवा आम्हाला अशी बुद्धी दे ज्याच्यानं आमचा उद्धार होईल अशी बुद्धी दे तसं देवा 62 वर्ष सप्ताह अजून काही म्हणत असतील गुंजरग्यामध्ये अजून आहे की 2-3 दिवस इकडे येताव का काल्याला आडवं येताव काय गॅरंटी म्हणून तुकोबारे म्हणतात करावी तातडी
ही घटकच नाही, बोर्डाची परीक्षा आहे. ऐका नीट, करावी तातडी परमार्थाची. का परमार्थ फास्ट करावा? किती दिवस आपल्याला राहायचा याची गॅरंटी नाहीये. कोणतं कॅलेंडर घ्यायचं हे आपल्या हातात आहे. काल निर्णय घ्यायचं का महालक्ष्मी घ्यायचं का LIC पॉलिसीचं आलेलं तिच्यावर भागवायचं हे आपल्या हातात आहे. पण त्याच कॅलेंडर मध्ये 1 तारीख आपली ठरलेली आहे, याचा विचार आपण करत नाही. असंच म्हणलं एका गावात, आपण जेवढे कीर्तनाला इथं आलो ते सगळे आपण मरणार आहे. एक मावशी म्हणली कीर्तन द्यायला महाराज तुम्ही तर म्हणलं सगळेच मरणार ह्या गावातले. मी म्हणलं मी या गावचीच नाही, मी सत्याला आले हो. तू काय देवाची मी हुनेस का माय, तुलाही जावंच लागणार आहे. उपजेते नाशिने पुनरुपी दिशे हे घटिका यंत्रदेश परिभ्रमे गा. या देहाच्या गावाला आल्यानंतर इथून आपल्याला जायचंच आहे. फक्त एकच आहे, बाकीच्या जनावरांसारखं फक्त जगून मरण्यापेक्षा मानव देह प्राप्त झाला. विशिष्ट आकडा संपल्यानंतर आकडा सांगतो, 83,99,999 जन्म झाल्यानंतर मग याचा नंबर लागतो. आकडा नीट लिहून घ्या, मटक्याचा नाही. 83,99,999 जन्म झाल्यानंतर मग याचा नंबर लागलाय. आईच्या पोटात असताना पांडुरंगाकडे या जीवानं प्रार्थना केली होती, हे देवा याच्यातून एकदा मला बाहेर काढ. मला याच्यातून एकदा बाहेर काढ. देव म्हणला मी तुला बाहेर काढतो, पण तू काय करशील? आपण देवाला वचन दिलं, देवा आमच्या गुंजरग्यात सप्ताह बसला का रोज कीर्तनाला जाईल. देवाला माहित नव्हतं ही धोका देईल म्हणून. देवाला माहित नव्हतं सप्ताह चालू असताना हे सुद्धा टीव्ही लावून बसल घरात. महाराज देवानं जिथं जोडा मारायचा तिथं बरोबर मारला. काही गोष्टी देवानं त्याच्या ताब्यात ठेवल्या म्हणून हे जग नीट चालू आहे. हे पाऊस वगैरे जर ग्रामपंचायतीच्या हातात दिला असतं, मिळाला असतं विरोधक, मिळाला असतं औषध पिऊन बंद द्यावर. काही गोष्टी त्यानं ठेवून घेतल्या. आवाज देवानं दिली, कीर्तनाची कला देवानं दिली, वाजवण्याची कला देवानं दिली, म्हणूनच हे नीट चालू आहे. तर सगळं एकालाच दिलं असतं, यानं कुणालाच रामराम केलं नसतं. ते झालं ज्याला आवाज आहे त्याला स्वर राहत नाही, ज्याला स्वर आहे त्याला आवाज राहत नाही, ज्याला दोन्ही आहे त्याला पाठ होत नाही, ज्याला सगळं येतं ते इकडे येत नाही, ज्याला पकवाज वाजवता येतो त्याला लावता येत नाही, ज्याला लावता येतो त्याला वाजवता येत नाही, ज्याला दोन्ही येतं ते 4-5 माणसाला पिते पिठाण पावडर. एवढा आता सगळे हिरे गोळा करून एवढा मोठा उत्सव करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. गाव आपलं लहान आहे पण सप्ताह एवढा मोठा. मला वाटतं पंढरी क्षेत्रामध्ये सप्ताह चालू आहे असं वाटतं. एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळ्यासाठी. आनंद आहे, आनंद आहे. हेच खरा, हाच खरा आनंद आहे. आवाज वगैरे सगळे बसलेत आणि
लोकांना काय माहिती आवाज म्हणून म्हणून बसले. लोक म्हणते कशाला वरच वरच खावं मग. लोकांचं काय घेणं, लोकांकडे बघून परमार्थ करू येणार. नीट ऐका आता. सप्ताह बसलेला आहे. सप्ताह किती वर्ष केला याला किंमत नाही. नीट ऐका. सप्ताह किती वर्ष केला याला किंमत नाही. सप्त्याचा परिणाम गावावर काय पडतोय का याला किंमत आहे. सप्त्याचा परिणाम आपल्या वृत्तीशी निगडीत आहे. वृत्तीमध्ये उलट आपण कितीतरी पाहतो गळ्यामध्ये माळ नाही, हरिपाठ पाठ नाही, तर वागायला सज्ज नाही. हे पण आपण सापडतो. हे चित्र बघतो आपण गावात आणि हे पण पाहतो एका गावात गळ्यात माळ आहे तर रोज लोकांचा कडबा चोरतोय. हे आपण पाहतो. बोल मग या माळाची इज्जत घालवण्यापेक्षा सज्जन असावं. सज्जन. कारण अलीकड भक्ती म्हणजे लोकल झाले. लोकल रेल्वे लोकल लोकल. काही काही फक्त या सप्त्याला आले का पुढच्या सप्त्याला इकडं. बाबांनो अल्पायुष्य मानवर शतगणीने ते अर्ध रात्र खाय म्हणून मी नेहमी सांगतो. ऐका नीट ऐका आता. माझं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान आहे. हसत खेळत कीर्तन करायचं. काही लोकांना किती बी हसू असंच तोंड राहतोय. आपल्याला वाटतं ह्याचा डोळ्यातून जीव गेलाय का काय. हसत खेळत राहायचं. गुड मोडायचं झालंय. कडबा गोळा करायचं राहिले का न्या मला सकाळी. आपली काम मरेपर्यंत सरत नाही. आपली काम सरत नाही. तेच पोलपाठ, तेच बेलणं, तीच परात, तीच वाटी याच्याकडे कधी ध्यान द्यायचं. हे कशासाठी आलंय आपल्या, हे कशासाठी भेटलेलं आहे आपल्याला. भजन करण्यासाठी देह दिला. महिला मंडळ तुम्ही माझ्या आईसारख्या आहात, बहिणीसारख्या, आज्यासारख्या आहात. ऐका नीट. भाकरी करत असताना विठ्ठल 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 असं म्हणत भाकरी करायचं. नंतर माझ्या भाड्या माझ्या नशिबाला कसला खाणाऱ्यावर परिणाम पडतो. ऐका नीट. नावाडी होता राम प्रभू सीता माता लक्ष्मणजी तिघही वनवासाला निघाली. वनवासाला निघाल्याबरोबर पुढे नाव होती
नदीतून पलीकडे जायचं. नावाड्याला प्रभूंनी सांगितलंय, नावाड्या आम्हाला पलीकडे सोड. नावाडी म्हणू लागला, तुमचं आधार कार्ड दाखव. कुण्या गावच्या? राम प्रभू म्हणले, अयोध्येचा राजा दशरथ, त्यांचा पुत्र मी राम. राम बाजूला म्हणले का? तुमची बातमी आली व्हॉट्सअपला. होतं का नव्हतं, पण आताच लय उतो आला व्हॉट्सअप. मोबाईलचा लईच, मोबाईलला लईच तू लावलं महाराज. मोबाईलनं जेवढा काटा काढला तेवढं दुसऱ्यानं नाही. बरं, तुमच्या काळात बारीक मोबाईल होते मामा, बारीक, तेवढंच बारीक. दोनच बटनावर लई प्रेम, हिरवण लाल. कोण आला की हिरवं दाबा, बंद करायचं झाल्यावर लाल. त्याला एक सोल होती बघा गळ्यात बांधायला, म्हातारी जपू जपू ठेवायचं. त्याचे रिंगटोन बी लई भारी होत. दिल में बजे दर्द डिस्को. बारीक मोबाईल तेवढा. आता मोठे मोबाईल आले असे. असंच करत फिरते रस्त्यानं, असं करत. एक जण असं करत निघालं, स्वतःच्या घरात जाऊ का नाही, दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसलं सोफा सेटवर. त्या बी घरातली मावशी मालिका बघत बसली होती, कुमकुम भाग्य. त्या मावशीला वाटलं आपलाच नवरा आलाय. तिनं टीव्हीकडे बघत बघत चहा करून दिला. त्यानं बी पिलं. दुसऱ्याच्या घरचा चहा प्यायची सवय होती. चहा पिलं. त्या मावशीचा खरा नवरा आला. तिच्या हातात का नाटाचं पुस्तक होतं, तिच्या बी हातात मोबाईल. त्यानं आलं, ते बघितलं, दुसरं बसलेलं दिसलं सोप्यावर. त्याला वाटलं आपण दुसऱ्याच्या घरात आला काही की. त्यानं गेलो दुसऱ्या घरात. आणि एवढं कुठे भान झालं. देवा, तुमची बातमी आली होती. कोणती बातमी? तुमच्या पायाची माती उडून एका दगडाला लागली होती, तर दगडाची बाई झाली. माझ्या नावेला पाय लावलं तर नावेची किती मोठी होईल. ते प्रभूने सांगितलं. देवा, नावाड्या काय पर्याय असेल ना बाबा, प्रश्नपत्रिका जर अवघड असेल तर खाली लिहिलेलं असतं, योग्य पर्याय निवडून बरं, योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. काहीतरी पर्याय असेल ना? आहे ना देवा. तुमचे पाय स्वच्छ धुवायचं, एकही मातीचा कण तुमच्या पायाला ठेवला जाणार नाही. नावाडी असं बोलून निघाला घराकडं. लक्ष्मणजी म्हणू लागले, देवा हे पाय धुणार होतं, मग घराकडे काय काम आहे? नावाड्याने देवाने विचारलं, नावाड्या पाय धुवायचं होतं ना, मग घराकडे जायची काय गरज आहे? देवा, वनवासाला निघाला तर सोबत घेऊन निघाला, मग पाय धुताना मी एकटं कसं काय? देवा, जोडीनं पाय धुणार. नावाडी घरी गेला. अगं चल, अखिलोकडे ब्रह्मांड एक प्रभू रामचंद्रजीचे चरण धुण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. चल. नावाड्याची बायको रडू लागली. काय झालं तर रडायला? एकही धातूचं भांड नाही हो घरात. नावाड्यानं सांगितलं, धातूचं असलं तरीही मी तुला पाय त्याच्यात धुवू दिलो नसतो. कसं काय? देव वनवासाला निघालेले, धातूचं भांड जर स्पर्श झालं तर त्यांच्या व्रताला बाध येईल. मला भांड्याला किंमत नाही सध्या. महिला मंडळ, पूर्वी केसावर फक्त फुकीपिनं भेटत होत्या. आता ती बाई ते बघा दुपारी केसावर भांडे. आमच्या गल्लीत 2 बाया चोरट्या, नाव सांगितले लय पाहुणे आहे तिथं. कोणतं चौकशी करत. शेजारचे शेताला गेले, कुडातले काढ, इटातले काढ, तवली घेतली, तवली बरकीच निघाली दुसऱ्याच्या केसावरची. केसावर भांडे आले. साईडला एक वस्तू दिसली, एक भांड दिसलं. महिला मंडळ, तुम्ही भाकरी कशात करत होतो अगोदर? काठवटी. काठवट कशाची? लाकडाची. लाकडाच्या काठवटीला असे 2 कानं होते. उरलेलं पीठ आपल्या आई साईडला ठेवायची, भाकर न मोडता तव्यावर जात होती. आताच्या सुनबाई परातीत भाकरी करते, ताटलीत. अर्धे पाय त्या ताटलीवर. खा बायकोच्या पायाचा प्रसाद. वरून म्हणायचं आमच्या घरचं जेवण लई शुद्ध आहे, आग लाव त्या जेवणाला. पायाचा प्रसाद आहे निमातीच्या. काठवट होती. नावाड्यानं ती काठवट घेतली आणि त्याच्यात सांगितलं, काठवट लाकडाची काठवट. लाकडात पाणी ओतलं की लाकडात पाणी झिरपतं. पहिला फायदा. दुसरा फायदा, जे उरलेलं आहे ते तीर्थ म्हणून गावकऱ्यांना वाटून देऊ. आणि तिसरा फायदा, रोज तू पीठ मळत असताना त्या काठवटीत झिरपलेलं पाणी थोडं थोडं आपल्या पिठाला लागेल आणि आपल्या घराण्याचा उद्धार होईल. ही नावाड्याची स्थिती आहे. नावाड्यानं ती काठवट घेतली. समुद्राच्या काठावर, तिथं नदीच्या काठावर गेलेले, देवाला पाय ठेवायला लावलेले. ते देव हलू लागले. लक्ष्मणजी म्हणू लागले, पडतील ना भैया. नावाडी म्हणलं, तुम्ही मध्ये बोलायचं नाही.
तुमचं माझा 36चा आकडा. रामप्रभूने सांगितलं हे मागच्या जन्मेचा बदला लक्ष्मणा तू मध्ये बोल नको का. मागच्या अवतारात लक्ष्मणात तुम्ही होतो शेषनाग, हे नावाडी होतं कासव. माझ्या दर्शनाला आलं की तुम्ही बुसकाऱ्या टाकायचं, हे जायचं पळून. एक दिवस तुमच्या तावडीत सापडलं मेलं हे. आता या अवतारात माझे चरण कासवाच्या म्हणजे त्या नावाड्याच्या हातात आहे. तो तुम्हाला आता जवळ येऊ देत नाही. महाराज नावाडी पाय धुवू लागला, देव हालू लागले. ते देव म्हणू लागले नावाड्या पडेल ना मी. देवा पडायची भीती वाटते, मग एक काम करा माझ्या डोक्याला धरा. किती डोकं आहे बघा, किती डोकं आहे. खाली पायही धुवायला भेटावं आणि वरून आशीर्वादही, म्हणजे इकडचे बी 6000 भेटावं. पुन्हा महाराज पाय धुवायचं झालं. देवा किती चेष्टा करता गरीबाची. त्या बळीराजाला पाताळात घालताना किती फूट सर्वांच्या सहकार्यानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह नीट ऐका. हा सप्ताह कशासाठी? म्हाताऱ्या माणसावर परिणाम व्हावा म्हणून नाही, हे तरुण लेकरावर परिणाम व्हावा म्हणून आहे. आता आम्हाला लोक म्हणतात गावात महाराज किती जण गाडीत म्हणले दोघच मेन दादा. बर आमच्या म्हाताऱ्याला न्या जावं की संघ येड्याव का आम्ही शाट झालेले बल्ब संघ ठेवायला. ज्यानं आयुष्यात कधी गावाचं कल्याण होऊ दिलं नाही, त्यानं गावात कोणाची स्वेदिक नीट होऊ दिलं नाही. आमच्या गावातली घटना आहे, नाव सांगत नाही. सख्या भावाच्या पोराचं लग्न मोडायला धाकट्याला 1500 खर्च आलाय. स्वेदिक मोडायला जोडायला नाही. लोक अलीकडले महाराज म्हणून लहान लेकरावर परिणाम पडला पाहिजे. आता नीट ऐका. एक पोरग शाळेतून येऊ लागलं, लसूण उपसून आणलं. आई म्हणली बरं झालं भाजीला नव्हतं लसूण. त्या दिवशी झाली भाजी, दुसऱ्या दिवशी गुरुजीच पाकिट मारलं. आई म्हणली बरं झालं लाईट बिल आलं. तिसऱ्या दिवशी हॉटेलची चोरी केलं. आई म्हणली बरं झालं पैसे लागणार होते. कशाला? कारण सध्याच्या महिला कुणालाच घाबरत नाही, पतीला घाबरत नाही, दिराला घाबरत नाही. सासऱ्याचा तर विषय जवळजवळ संपलाय. मग आमच्या गावातल्या फक्त एकालाच घाबरते. कुणाला? बचत गटाच्या साहेबाला. पिशवी घेऊन आलो, बॅग आलो का ग नाही म्हणून सांग पोराला म्हणते. उचलायला लई गोड वाटलं. कर्ज कोणत्याही काळातला असू दे ते फेडावंच लागतं. ज्यानं लोकांचे पैसे घेऊन बुडवलं, पुढच्या जन्मी त्याच्या घरापुढं कुत्र होऊन फेडावं लागतं. ध्यानात ठेवा बेटाला. आज परीक्षाच आहे, घटक चाचणी नाही. चला ऐका. पोरग शाळेतून आलं, मोठ्या मोठ्या चोऱ्या करू लागलं. चोऱ्या करत असताना एक दिवस कॅमेऱ्यात सापडलं आणि त्याला फाशीची शिक्षा मंजूर झाली. फाशी देणार तेवढ्या त्या फाशी देणाऱ्यानं विचारलं. तिथं त्याची आई ही रडत आलेली होती त्या लेकराची. त्या फाशी देणाऱ्यानं विचारलं कोण तुझी शेवटची इच्छा काय? आता त्याला काय निलंगार आहेस का वाटतं शेवटला? बोल तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हणला माझ्या आईला 2 शब्द बोलायचं आहे. आईकडे गेला. आई रडत होती. आई रडू नको आई, आज रडून काही फायदा होणार नाही. आई ज्या दिवशी मी लसणाचा गड्डा उपसून आणलं त्या दिवशी माझ्या गालावर एखादी चापट मारली असती, आज तुझ्यावर रडायची आणि मला फासावर जायची पाळी आली नसती. म्हणून वेळेवरच लेकरावर संस्कार करा. आधी कळलंय अवघड. 4 वर्षापूर्वी मराठी पिक्चर आलता बघा, पोरांना ते पळून जायचा वगैरे. त्या पिक्चरचं नाव काय? मोठ्या सैराट. सैराट. त्या हिरोचं नाव काय? परशा. हिरोनीचं नाव आर्ची. परशाचे 2 मित्र होते बघा जीवलग. कोणते? लंगड्या. अजून चालल्या. जमला आता. चला हरिपाठ कोण लिहिले रे? झाला शिमगा आता. सैराटची आखी खानदान पाठण हरिपाठ कोण लिहिले म्हणजे ऐका. याच्यावर
या लेकरावर परिणाम पडण्यासाठी सप्ताह करावा, गावाची करमणूक म्हणून करू नये. विठाला आपल्यावर परिणाम काय? मी लोकल सांगत असतो. लोकल लोकल उगा आहे खेड्यातला आपला भाग तर थोडा हेच आहे. आता आपल्याकडे कधी रेल्वे इथं काय माहिती. आता आपण इथलीच बघायचं. आपण बघत थोडीच्या जत्रातली रेल्वे मुंबईचा भाग जरा ऐरोली ते तुर्बे, तुर्बे ते ऐरोली एवढाच अंतर जरा. ऐरोलीहून तुर्बेला जाते, तुर्बेहून ऐरोलीला येते. खेड्यातला माणूस तिथं गेला. ही रेल्वे ऐरोलीहून तुर्बेला जाते, तुर्बेहून लगेच ऐरोलीला येते. महिला फिरून यायला जागा आहे का? याला वाटलं मी लंग्यात जसं एसटी फिरत्या का तसं रेल्वे फिरून येत असं. मुंबईतला मला तुम्ही खेड्यातले हो का? हा मी गुंजरग्याचा हो. अहो ही रेल्वे अशी आहे, ही लोकल अशी आहे, हिला 2 इंजिन असतात. इकडेही चालते तिकडेही चालते. सप्ताह बसला की इकडेही चालते, कंदुरी आली की तिकडेही चालते. मग कीर्तन असं का? कीर्तनाला असंच आहे महाराज. लय देवाचं सांगितलं का लोक म्हणतील कुठलं होतं रे रात्री. लय संसाराच्या गप्पा मारलं का लोक म्हणते 4 गोष्टी देवाच्या आहे का म्हणून गेल तर तिथं काय सगळ्या संसाराच्या गप्पा. म्हणून मी मधलं निवडलंय बेठाला. एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह, एवढ्या माता मावल्या सर्वजण जमलात. नीट ऐका कीर्तन. आता महाराज काय ज्ञानेश्वरी पारायण असेल, ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाथेचे अभंग आहेत. नीट ऐका. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी हा जिवंत माणसानं लिहिलेला ग्रंथ नाही, मेलेल्याला जिवंत करून ज्ञानेश्वरी तयार झाली. आम्ही पांढऱ्या पायाचे जिवंत असून वाचत नाही, आमचं दुर्दैव आहे. काही जणांचं आयुष्य गेलं पेपर वाचू वाचू, पण ज्ञानेश्वरी उघडले नाही. अरे पेपर उघडल्यानंतर फक्त आजच्या कालच्या बातम्या आपल्याला भेटतात, पण ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर जीवनाच्या बातम्या समोर येतात. विठ्ठला नीट ऐका. सच्चिदानंद बाबा वारले, सच्चिदानंद बाबा वारले. त्यांना घेऊन जात होते. त्यावेळेला सती जाण्याची प्रथा होती. पती वारले की तिच्या बरोबर पत्नीने आपला देह समर्पित करायचा अशी प्रथा होती. 2 माता मावल्या घेऊन चाललेले, चुडे घातलेल्या, बांगड्या घातलेल्या, हळदी कुंकवाचा मळवट भरलेला त्या माऊलीला घेऊन चाललेले. आणि त्याच रस्त्याने हे 4 सूर्य येऊ लागले. कोण? निवृत्ती दादा, ज्ञानोबा, सोपान काका, मुक्ताबाई हे 4 येऊ लागले. त्या माऊलीने विचार केले, मी तर मरणारच आहे, आता माझा देह मी समर्पित करणारच आहे, पण जाता जाता हे महाराज लोक दिसत आहेत, यांच्या पायात तरी पडावं. गेली आणि ज्ञानोबा यांच्या चरणावर मस्तक टेकवली. बांगड्याचा आवाज आला. महिला मंडळ बांगड्या घालत जावा. बांगड्याचा आवाज आला. नुसत्या बांगड्याच्या आवाजावरून ज्ञानोबा यांनी आशीर्वाद दिला, माय अखंड सौभाग्यवती भव. ती माऊली जास्तच रडू लागली. ज्ञानोबा म्हणू लागले, आई काय चूक झाली का माझ्या आशीर्वादामध्ये? काय झालं? काय झालं आई रडायला? नाही माऊली, चूक तुमच्या आशीर्वादामध्ये नाही, चूक माझ्या नशिबामध्ये. कसं काय? माऊली तुम्ही आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव. जी प्रेत यात्रा चाललेली होती माझ्या पतीची, आणि पतीच्या बरोबर मी सुद्धा आता माझा देह समर्पित करणार आहे. मग अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला, म्हणून मला रडू आलं. माऊली ज्ञानोबाने आपल्या गुरुकडे पाहिले, एक बोलू का? काही संकट आलं की लगेच दावं घेऊ नका फाशी घ्यायला. काही संकट आलं की लगेच औषधाची बाटली घेऊ नका.
आपल्या गुरुवर्याकडे हरिभाऊ महाराजांकडे बघा. गुरुवरी उज्ज्वलानंद बाबाचं स्मरण करा. आलेले संकट निघून जातील हे लक्षात ठेवा. आपली वाट लावणारे भरपूर आहेत, सोबतच राहतात, पण आपल्याच माणसं महाराज आपल्या महाराष्ट्रात त्यातल्या त्यात ज्याच्या त्याच्या गावात आता जिथं जिथं आम्हाला महाराज लोक म्हणतात, कोणी म्हणतात महाराज आमच्या गावासारखं कडू गाव नाही, गोड गटर कधी मला. पण ऐका, आपल्या गावाला जर एखादा माणूस पुढे नेत असेल तर आपण सगळ्या गावाला त्याला सहकार्य केलं पाहिजे. पण आपल्या गावाला आपल्याला खाली ओढतात. उद्या सकाळी प्रयोग करा, खेकडे भरा एका बरणी, झाकणच लावू नका. एक खेकडा बाहेर येऊ लागला का खालून त्याला दुसरा ओढतोय. ही आपल्याच पद्धत आहे. अरे काही भावानं भावात राहिलं नाही तर बाकीच्याचा काय विषय. काही भावानं ऊस लावले नाहीत, ऊस का सक्का भाऊच वाढ देत नाही म्हणून लावले नाही. नाते गेले रक्ताच्या हातात, नाते गेले जवळ. आपली पाठ खाजवू लागली, पाठ खाजवू लागली तर पाठीहून हात फिरवायला घरात कोणी यायला तयार नाही. म्हणून ते निघालंय बघा, हात प्लास्टिकचा. कोणाचा आणलं काय माहिती, नका सहीच आहे. गेले रक्ताचे नाते. इथं लहान लेकर बसलेले, ते खरं बोलायचं. आपली आई फोनवर जास्त आत्याला बोलते का मावशीला? वा, आत्या मेली, आत्या खरं बारे लेकर खरं बोलते. कुठला पेपर काय नाही बरोबर. आपल्या घरला जास्त आत्या येते का मावशी? आत्याला दरवाजा बंद आहे. आता गडी सांगा, गडी सख्या भावानंही पैसे मागितलं, साडूनही मागितलं, कुणाला द्यायचा? आता ती बी उत्तर तू सांगितलं. आमचं बी असलंच निघते का काय वाटलंय विठाला. रक्ताचे नाते आता रक्ताचे राहिले नाही. पाहुणे पूर्वीचे राहिले नाहीत. पूर्वीचे पाहुणे गरीब आहेत ना, आजही बा हो तुकडे उकडू द्या, आनंदानं खाऊन जात होते. पिठलं भाकर करू द्या, आनंदानं खायची. आताचे पाहुणे लई बेकार निघाले. काळ्या पिशवीत आणलं तर पाहुणा मुक्काम करतो. दरिद्री पाहुण्याला घरला येऊ देऊ नये, त्याची दरिद्री आपल्याला लागते. एकादश नाही, सोमवार नाही, लय अवघड झालं. भजनात सुद्धा तेच झालं ना आपलं. तर कुठं हिरे अर्धच पान खात आहे, अर्ध
जिच्या जागर आहे ते 3 पानं घेते. हिरी बिडी भेटत नाही पण जिथं भजन आहे तिथं भ्रष्टान मागतो. हिरी तंबाखू भेटत नाही पण तिथं ती काय म्हणते त्याला ते 2 मिक्स करायच्या विमल विमल असं करते भजनात. असंच नको मारावा हाताला. इंद्रियाची नियमन आहे मुखे राम म्हणून काही भजनात लय अवघड आहे. भजनात बघा अजून एक बारीक, मी जास्त भजनच करतो. अजून एक बारीक गोष्ट, एकच अभंग पाठ राहो एखाद्याला, एकच, आणि त्याचा पाठ असलेला अभंग तिच्या अगोदर दुसऱ्यानं कोणतर म्हणावं, मग माईक हिच्या पुढे ठेवाय म्हणा. तर असं करते माझा घसा चलना पाठच नाही. एखादी अशी मॉडेल असतील बघा. आता एखादा नवीन माणूस आहे भजनात, नवीन, ह्याकडचं त्याकडलं त्याला म्हणू लागतंय. जिथं थोडं मागं पडलं तिथं धरू लागलं, 5 मागं पडली तर घेऊ लागाव का, याकडचं त्याकडं. हे बारीक भजनातल्या त्रुटी आहेत. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. भजन 2 तास आणि गावाची निंदा 2.5 तास भेटायला. भजन करून नरकाला जाण्याची स्थिती होईल नाही. या मुखानं भले होऊ द्या नामस्मरण कमी होऊ द्या, पण एकमेकाची निंदा बाजूला काढून टाका. आणि याच्यासाठीच हा सप्ताह आहे, याच्यासाठीच सप्ताह आहे. माता नीट आहे का? आतापर्यंत सुखासाठी आपण कितीतरी तर पडलो, सुखासाठी कितीतरी. आज सुख लागल, उद्या लागल, परवा दिवशी लागल, मोठं झाल्यावर लागल, शाळेत गेल्यावर लागल, कॉलेज केल्यावर लागल, बीएड झालं, सगळं झालं, लगीन झाल्यावर सुख लागल, वर्ग झाल्यावर सुख लागल. मला सांगा बरं गुंजरग्या मधले, वर्ग झाल्यावर सुख का दुःख? सांगितल्याशिवाय कीर्तनच करत नाही. सुख का दुःख? अरे का तुम्हाला पोरं झाले का? जे कटवून आल त्याच्याला सांगू द्या, सुख का दुःख? चला दुःख. वर्ग झाल्यावर दुःख. मग झाल्या निलंग्याहून आणून पेढे वाटलं कोण? सुख म्हणावं तर तंटामुक्तीच्या अध्यक्षाकडे रडत गेलो कोण? दोन्ही. मग वळण लावण्यावर आहे. धनगराचे लोक शेतात जातात, मेंढ्या चारायला जिथे गेले, येळूचे काट्या दिसल्या की तोडून घेऊन येतात. जिथं वाकडा असेल त्याच्यावर भारमी म्हणजे धोंडे ठेवतात. ते वाळल्याशिवाय बाजूला कडत नाही. तसंच अजून ही येळू वळले, जिथं वाकडा आहे तिथं भारणी ठेवा. म्हणजे ऐकलं नाही? आता हा ना, आता एखादी चापट मारलेली पुढे तुम्हाला चांगलं संस्कार बोलू नका. पुढे तुमचं वाटोळं होणार नाही. पुढे तुम्हाला चांगले संस्कार दिल्याची पावती तुम्हाला गावाकडून भेटेल. आजच्या या सप्त्यामध्ये एकच घ्या. आता सुख पाहिजे असेल ना, सुख पाहिजे असेल ना, सुख पाहिजे असेल तर आपण हिताला जाग होणं महत्वाचं आहे. ऐका, त्याच्या पुढे हिताला जाग झाल्यानंतर लोक त्याचं कौतुक करतातच, पण तुकोबर आहे त्याच कौतुक नाही. धन्य माता
आपुलिया हिता जे आपल्या हिताला जागेत त्यांचे आई वडील सुद्धा धन्य आहेत. म्हणून गावात दोन बातम्या ऐकायला भेटतात आपल्याला. एक, बाप कसला होता हो, पण पुढे पोरं चांगली निघाली म्हणून त्याच्या घरचं कल्याण झालं. आणि ही बातम्या ऐकायला भेटते. काय हो, बाप किती चांगला होता हो. जिरा म्हणी, इंग्लिश म्हणी, मंगळसूत्र, मोठे मंगळसूत्र, बारीक गोल मंगळसूत्र, त्याला थोरली सोनं असली तर कारला, नवीन आले ठुशी ठुशी बघा, ही सुद्धा सापडलं गाठ्या. किती घाला हो, ठुशी ठुशी ठुशी. आमची बायको म्हणली मला ठुशी आणा, मी गावाच्याच आणून दिलं 4-5. मला काय माहिती ठुशी कशाला म्हणते. झुमकी, वा, सिंगल डेरा, डेऱ्या डेरा, झुमक्या झुमका, डबल झुमका, त्याला सरपाया, त्याला कुडक्या, नाकात महबूबा, नथ, कितीही सोनं घाला, लॅकिट कितीही घाला, पण त्या सोन्यावर चोराची नजर राहते हे ध्यानात ठेवा. सोनं कितीही घाला त्याच्यावर चोराची नजर राहते, पण तुळशीची माळ घाला गुरुजी उज्ज्वलानंद बाबाची नजर तुमच्यावर राहते. तुळशीच्या माळेला महत्व द्या. माणसं मेल्यावर म्हणते तुळशीचं पान तिच्या तोंडात घाला. आयुष्यभर लोकांचं वाढ चोरलं, आयुष्यभर लोकांच्या मोटरी वायर चोरलं, स्टॅटर चोरलं. मेल्यावर काय म्हणते लोक, तुळशीचं पान घाला, कोंबड्याची पंकज घाला, काय फायदा नाही. तुळस आयुष्यभर नीट वागलं नाही, मेल्यावर काय फायदा. क्रिकेट माहिती आहे ना सगळ्याला. क्रिकेट क्रिकेट खेळायला किती माणसं असते ते? 11 असतात. माग स्टंप किती असतात? 3. चला सापडलं बरं का आता. 11 म्हणजे याच्यातच शोधायचे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वं मन, याच्यात झाले 11. खेळणारा जो साधक आहे ते हातात बॅट आहे. ते बॅट म्हणजे नामस्मरण आहे, ते देवाचं नामस्मरण. आणि येणारे जे बॉल आहेत ते बॉल, किती बॉलचे ओव्हर असते? 6. ते 6 बॉल म्हणजे नीट आहे का? काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार. ते बॉल जर स्टंपाला लागला तर काय होतं? काय होतं? आउट. तसंच आहे, आयुष्यभर चांगलं राहिला आणि मरताना अंडे मागितलं मालक, समजायचं आउट. विठाला कसं बघायचं हे आपल्या हातात आहे. काय घ्यायचं आपल्या हातात आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू, आवाज वगैरे सगळं देवानं दिलेलं आहे. कोणतीही कला देवानं दिली असं म्हणून राहिला तर तीच कला त्याला अमर बनवते, नाहीतर तीच कला त्याला मातीत सुद्धा घालते. लता दीदीची काय कला होती, कोणीही चोरून घेऊ शकत नव्हतं. मला काय नाम गुम जाएगा, चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज पहचान कर यार.
चेहरा बदलेल पण माझा आवाज हीच माझी ओळख आहे. तशी आपली ओळख अशी असावी. महाराज काय सुशोभित असं मागही मी आलो होतो पण या चपट्यात नाही. महाराज बघा लाइटिंग आहे, मंडप एवढा मोठा. पंप्लेट वाचल्यानंतर आज मला वाटतं महाराष्ट्रात पहिलेच पंप्लेट असेल सगळ्याला सौजन्य, चहा पाणी सौजन्य, सगळं सगळं सौजन्य. म्हणजे एकेकाने एक एक सेवा घेतलेली आहे. महाराज एकदा जोरात टाळ्या वाजवा सगळ्यासाठी. हे आनंद आहे हो. पुढे होऊन सप्ताह करणाऱ्यांनी गावावर विश्वास ठेवला नाही. पुढे होऊन सप्ताह करणाऱ्यांनी यावर्षी पाऊस पाणी नाही म्हणून गावाकडून अपेक्षाही केली नाही. एकेकानं ते उचललं, कोणी मंडप कोणी लाइटिंग. ते लाइटिंगचं तर असं सांगत होते की पोरं विचारायला गेले म्हणे दुकानात एवढं भाडं म्हणल्यानंतर पोरं म्हणजे अजून किती जाणार आहे, अजून किती जाणार आहे. सगळेजण पट्टी करून कायमचीच लाइटिंग आपल्या सत्यासाठी कायम स्वरूपी त्यांनी विकतच आणलेलं. आपल्या लेकराचं कौतुक आपणच केलं पाहिजे. पण आपलेच माणसं आपलेच लेकरा कोण बिघडले बघा. बिघडवलं कोण 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 सांगितलं पप्या एवढी पिढी पिटवून आण कोण म्हणलं. येळनूरच्या लोकांना कोण गुंतर घेतलीच ना. आपलीच माणसं थोडं पुढे चालली त्याला सहकार्य करा ना. लय अवघड काम आहे हे. अजून बरं आहे थोडे संप्रदाय गुरुवारी उज्ज्वलान बाबांची कृपा आहे म्हणून बरं आहे. अशी साथ सगळीकडे भेटत नाही आम्हाला. काही काही गावात साथीचा रोग येतो. एक पाक वाजा मी तर पाहिलं वरी पाय ठेवून वाजवत होता चाल लिपक वाज म्हणून. काय कसा परिणाम पडेल महाराज, काय होणार नाही. किती आता किती वर्ष आहे 62. म्हणजे किती महाराज मेल्यावर आपलं गाव सुधारणार आहे. तिथं आले आल्या कोणीच नव्हतं, नंतर चालू झालं. भजन करी लवकर का चालू करत नाहीत. 4 तर लोक राहू पुढं जरा गोड वाटते. लोक काय येत नाही चालू होऊ द्या हो मग जाऊ. हे कोणत्याच कोर्टात केस मिटत नाही म्हणून वेळेवर चालू झालेलं आहे. तुम्ही चिंता करू नका. कमी बॉल मध्ये कसं रन काढायचं मला माहिती आहे. विठाला या कलियुगामध्ये खरं वागणाऱ्याला जास्त त्रास आहे. खरं वागणाऱ्याला जास्त त्रास आहे. मी कलियुगावर एक दृष्टांत सांगत असतो बघा. अर्जुन भीम नकुल सहदेव 4 जण गेलेले देवाकडं. देवा कलियुग येणार आहे. हो येणार आहे. सांगा ना देवा कलियुगात काय काय होईल. देव म्हणू लागले थेरी घेण्यापेक्षा प्रॅक्टिकल करून दाखवू. युधिष्ठिर थोडा बाजूला ठेवा. देवानं 4 बाणा मारल्या. 4 दिशेला 4 बाणा पडल्या. सगळेजण बाणा शोधण्यासाठी निघाले. प्रत्येकाला बाणा सापडल्या पण एक एक चित्र दिसलं. अर्जुनाला बाण सापडला पण तिथं चित्र दिसलं. साईडला मोठ्या मोठ्या 4 विहिरी आहेत. त्या विहिरीला फुल पाणी आहे पण मधल्या 5व्या विहिरीत थेंबरही पाणी नाही. हे चित्र दिसलं अर्जुनाला. भीमाला चित्र दिसलं. समोरून एक हत्ती येत आहे आणि त्या हत्तीला 2 सोंडा दिसल्या. हत्तीला सोंडा किती असतात रे. घरात सांगितलं का घरात. हत्तीला सोंडा एक दिसली. तिथे दिसल्या तो नकुलाला चित्र दिसलं. गाईला वासरू होऊन 5च मिनिट झालं होतं. ते वासरू गाईला लाथा मारत होत आणि सहदेवाला चित्र दिसलं. मोठा पर्वत आहे. पर्वतावरून दगड कोसळलेला आहे. गावावर पडणार आहे. गाव मरणार आहे. तेवढ्यात तो दगड एका झाडाला अडकला आणि गाव मरता मरता वाचलं. हे 4 गेले देवाकडं. देवा काय झालं. एक एक जण विचारा. देवा आमच्या गुंजरग्याचा नियम आहे. देवा आमच्या विहिरीच्या साईडनं एखादी नदी एखादा कॅनल एखादा ओढा किंवा शेजारच्याची विहीर जर फुल भरलेली असेल तर पाझरून तरी पाणी आमच्या विहिरीत येतं देवा. पण तिथं मला चित्र दिसलं. साईडला मोठ्या मोठ्या 4 विहिरी फुल भरलेले पण मधल्या 5व्या विहिरीत थेंबरही पाणी नाही देवा. याचं कारण काय. देव म्हणू लागले कलियुगात असंच होणार आहे.
साईडला मोठ्या मोठ्या 4 विहिरी आहेत. मग मधल्या 5व्या विहिरीत थेंबरही पाणी नाही का? देवाने सांगितलं कलियुगात असंच होईल. साईडला मोठे मोठे 4 बंगले राहतील, मध्ये एखाद्या गरीबाची झोपडी राहील, त्यांच्या बंगल्यात कुजून जाईल. पण कलियुगात गोर गरीबाला कोण मदत करणार नाही हे तेव्हा सांगितलेलं आहे. भीमाला विचारलं, भीमा तुम्हाला काय दिसलं? भीम म्हणू लागला, देवा गाईला वासरू होऊन 5च मिनिट झालं होतं, पण ते देवा एकच सोंडाचा हत्ती बघितलं होतं, पण आज 2 सोंडाचा हत्ती दिसला. याचं कारण काय? देव म्हणू लागले कलियुगात 2 तोंडाची माणसं जन्माला येतील. इथे एक बोलतील आणि बाहेर गेल्यावर म्हणतील मी कधी म्हणला हो. 2 तोंडाची माणसं जन्माला येतील, स्टॅम्पवर लिहून लोक बदलतील. आज मी काय आहे सध्या हाल. या वर्षी काय जास्त ऊस लवकर माळकऱ्याचा गेला का पाजवणाऱ्याचा? कुणाचा? घरी गेल्यावर डोकं खाजवायचं वाज झाले. सत्याला थारा नाही. ऐका, तिसऱ्याला विचारलं, नकुल तुम्हाला काय दिसलं? नकुल म्हणू लागला, देवा गाईला वासरू होऊन 5च मिनिट झालं होतं, ते वासरू गाईला लाथा मारत होते. याचं कारण काय? देव म्हणू लागले कलियुगात असंच होईल. मुलं स्वतःच्या पायावर उभा टाकले की माय बापाला लाथा घालते. आणि सहदेवाला विचारलं, सहदेवा तुम्हाला काय दिसलं? सहदेव म्हणू लागला, देवा पर्वतावरून दगड कोसळला होता, गावावर पडणार होता, गाव मरणार होतं. तेवढ्यात तो दगड एका झाडाला अडकला आणि ते गाव मरता मरता वाचलं. याचं कारण काय? देव म्हणू लागले कलियुगात गुरुवर्य उज्ज्वलानंद बाबा सरकार, गुरुवर्य हरिभाऊ महाराजांसारखा जिथं झाड आहे ते दगड तिथं थांबतील, गावावर संकट येणार नाही. याचं उत्तर त्याच्यात आहे. एवढा मोठा उत्सव तुम्ही केलात, एवढा मोठा उत्सव. नक्कीच तुकोबाऱ्यांना आनंद वाटलेला आहे. म्हणून तुकोबार वर्णन करतात, धन्य माता पिता तयाची. आम्हाला कळालेला आहे देवा. आता सप्ताह असा तसा करायचा नाही. मस्त भव्य मोठा सप्ताह आपुलिया हिता जो शे जागता. आम्ही आता जागे झालेले आहोत. गुरुवर्य उज्ज्वलानंद बाबांनी, हरिभाऊ महाराजांनी आम्हाला दाखवून दिले की परमार्थ याला म्हणतात. परमार्थ हा आहे, आम्हाला दाखवून दिलेले. भेदभाव करणार नाही. आणि जिथं भेदभाव आहे समजावं तिथं संतांची कृपा नाही. मी नेहमी कीर्तनात सांगतो, संत मारुती महाराज कानेगावकर बाई घेतलात ना दर्शन. काही जणांनी ज्यांनी दर्शन घेतले त्यांच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. अरे आमच्यासारखं पोपटासारखं बोलणारे कितीही तुम्हाला भेटतील, पण तसा महात्मा पुन्हा भेटणार नाही. विठ्ठला संत मारुती महाराज अरे चुरमुरे देत होते, चुरमुरे देत होते. ते आपल्याला चुरमुरे दिसत होते, पण तो साक्षात मोक्ष वाटत होते. हे लक्षात ठेवा. मारुती बाबा एका ठिकाणी पंक्तीला जेवायला गेले. पंक्तीला जेवायला गेल्यानंतर महाराज, पंक्तीवाल्यासारखं भाग्यवान या जगात दुसरा कोणी नाहीये. काही जणांची पंगत सप्ताह चालू झाल्यापासून असेल. एखाद्या वेळेला कमिटीला सांगितलं, हो तुमची पंगत थोडी कॅन्सल दुसऱ्याला देऊ. काय चुकलं का हो माझं? जीव असेपर्यंत पिठलं भाकर खाऊ घालेलो, पण माझी पंगत दुसऱ्याला देऊ नका. निष्ठावंत वारकरी आहेत महाराज. पण फक्त एकच काम करा, फक्त एक करा, मी पंगत देतोय असा अहंकार जवळ ठेवू नका. म्हणजे झालं काय? मारुती बाबा जेवायला बसले, काही मध्ये बसलेले, जागा परत नाही म्हणून काही जण बाहेर बसलेले. त्या घरातल्या माऊलीला अहंकार झाला, तुपाचं गाडगं घेतली, फक्त मधल्याला वाढलं, पटकन मध्ये नेऊन ठेवली. बाहेरच्याला वाढलंच नाही. श्लोक झाला, बुक्का लावणं झालं. श्लोक सुद्धा सध्या आटम बघून आलाय. आटम बघूनच आहे. जेवण साधं. रावणा त्या जेवणाचा रावणाचा काही संबंध नाही. ते श्लोक म्हणणाऱ्याला हाना एकदा खातय रामाचं गुणगान रावणाचं. आणि जेवण चांगलं, आता जेवण्यासारखं खीर वगैरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. कोणाचा? खिरीचा. गोरश्री बरोबर. श्लोक सगळं झालं. घ्या आता घ्या म्हणायच्या वेळेला मारुती बाबांनी डोळे उघडले आणि बाहेरच्या लोकांकडे लक्ष गेलं. हे जे आता वाढले ते बाहेर आलंय का? बाहेरच्या लोकांनी काय सांगावं? आले बाबा घ्या. विश्वास वाटला नाही. ताट
इकडं. टाण म्हणल्यानंतर बाहेरच्यानं माना खाली घातल्या. उठले ना मारुती बाबा ताटावरून. ज्या घरात तोंड पाऊल वाढलं जात त्या घरात मी जेवणार नाही. त्यांना म्हणतात संत. त्यांना संत तुकोबाराय म्हणतात, जे भेद करीत नाही, जे तोंड पाहून काम करत नाही, जे कमी जास्त करत नाही, ज्या आईप्रमाणे सांभाळतात. आईप्रमाणे मला सांगा, एका आईला 2 लेकर आहेत. एक लेकरू चांगला आहे पण एक लेकरू मुक बहिर आंधळ आहे, अपंग आहे. अगोदर आई कोणत्या लेकराला जीव घाले? त्या अपंगाला. का? त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही. तसं देव अगोदर त्याच्याकडे लक्ष देतो ज्याला कामातून इकडे यायला सवड नाही. विठाला या वर्षीचा मस्त तुकाराम महाराजांनी सर्व काही सांगितले. महाराज आता पुढं होऊन थोडं थोडं काय असतं परमार्थ. परमार्थ अलीकडं आता आहे तर आनंद लुटायचा आहे आपल्याला. सिस्टम आहे, वाजवणारे काय एक सगळे आहे तर आनंद लुटायचा. आपण गेल्यावर काय डोळे गेल्यावर पोरानं टीव्ही आणलं, फायदा काय? पाय गेल्यावर दिंडीला जावं वाटलं, काय फायदा पाय गेल्यावर? आपण गेल्या आता आहे तर आनंद लुटायचा ना. सगळे तरुण कमिटी त्याच्यात आमचे महेश भाई आहेत. आता वाढत बसलो होतो. सहसा कसं आहे, मी जरा राऊत बाबांचा विद्यार्थी. कीर्तनात नाव वगैरे घ्यायचं म्हणजे की मला लय जड जाते. पण माझ्या हृदयात जी व्यक्ती बसली त्यांचं नाव मला काय असतं, काही जणांच्या नाव आठवून घ्यावं लागतंय पण काही जणांच्या नावाचा विसरच पडलेला राहत नाही. विठाला बरेच दिवसापासून आमचा परिचय आहे. पण ते जेवताना निघालं होतं बरं का. हा, ते निलंग्यात आपण कुठं जेवण केलं होतं ते सगळं निघालं इथं. फक्त मला नाव आठवत नव्हते. ऐका काय सांगत होत कीर्तन. असे रत्न असे महान महान महाराज हे दुर्लभ आहेत. हो काय गावात आता तुकाराम महाराज आहेत. कलाकाराची किंमत कलाकारालाच कळते. याच्यातलं एक जरी गेलं तर भय होत. लय देवाचं सांगितल्यावर मावा पडल्याने झाले. मला वाटत होत मीच आजारी, पण इथं आल्यानंतर माझा आजारच निघून गेलाय. का शेणला बघून मला वाटतं हे माझ्यापेक्षा जास्त आजारी आहेत. फ्रेश असं नाही. फ्रेश कीर्तन बी पुन्हा पुढे करावं लय अवघड झालं. आमच्याकडचे 2 जण फुल पेले. आता तुमच्या गुंजरक्यात कोण पेत नसेल जाऊ द्या. हसणं चालू म्हणजे सभासद आहे ते ह्या बी गावात. ही जाती सगळीकडेच आहे. आम्हाला गावात गेल्यावर विचारावं लागतं सप्ता कुठं आहे, यांना कसं काय लोकेशनवर दुकान सापडतं काय माहिती. 2 जण फुल पेले मोटरसायकलवर बसले. त्या गावात एक जण मिळतो आणि त्याला घेऊन चालले होते. कसं दंड 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 एकदाच वाजवा. मला उचलल्याने वाटलं एवढं त्याला वाजवत घेऊन जावं लागले. पेलेले जे होते ना, गाडी नीट घ्यावं का नाही, इकडनं लोक चाललेत मातीला, गाडी कडनं घ्यावं का नाही, नीट नीट गाडी त्या तिरडीच्या खाली पडली. 4 खांदेकरी बाजूला पडली जाऊन. कोणाचा गुडघा फुटला, कोणाचा चष्मा तुटला. ते खाली पडलं, मुर्दा खाली ते पडलं. लाकडं सगळे तुटली. कडब्याच्या पेंड्या इचकून पडल्या. नाकातला कापूस उडून गेला. कपाळाची चिल्लर बाजूला पडले. लोकांनी उचलले, बिड्या वडले घेऊन. ही सवयची गवारी खाली सांडली. ते मातीत जाणार लोक ते पेणार आहे म्हणून लागले. मूर्ख कोणीकडचे अक्कल मातीत गेले तर गाडी साईडला घेता येत नाही. मध्ये घातला ते पेणार म्हणजे रिलॅक्स. पेणाऱ्याला इंग्रजी लय भारी येते बघा. रिलॅक्स तुम्ही बोलायचं तुम्ही आवाज. तुमचं काम काय, उचल म्हणलं का उचलायचं, ठेव म्हणलं का ठेवायचं. तुम्ही बोलायचं नाही. ज्यानं पडलंय त्यानं काय म्हणलंय का हे असे येते. कोणा पडलेलं बोललं कस काय. एक लय अवघड आहे. हो एक गेलं तर बोल होतो. एक धनगराचा मामा मेंढ्या चारायला गेला.
मेंढ्या चरायला गेला आणि ते जेवायला बसलं. ते मेंढर गेले कुठे निघून. एक साहेब आला घोड्यावर बसून आला. ते साहेबाला ते मेंढर चारणाऱ्याने विचारलं, ओ साहेब माझी मेंढर बघितलो का? आता ती विचारणार होतं प्युअर बहिरट आणि ते घोड्यावरचा साहेब तिच्याहून प्युअर बहिरट. दोघांचं उत्तर एकमेकाला पत्ता नाही. त्या साहेबांना सहज घोड्याला असं चाबूक उधारलं. ते मेंढ्या चारणाऱ्याला वाटलं मेंढर इकडेच घेतली. योगायोगानं त्याला ते मेंढर तिकडच सापडली. ते मेंढ्या चारणाऱ्याला वाटलं ह्याला आपण एक पाय मोडलेली मेंढी आहे त्याला देऊ. पाय मोडलेली मेंढी घेऊन ते तिकडे गेलं. ओ साहेब ही पाय मोडलेली मेंढी तुम्हाला घ्या. ती साहेब म्हणलं का मी मोडलं पाय. गेले ना गावातल्या पाटलाला होत्या 2 बायका तेव्हा मिळत होत्या. आता अवघड झाले का काही 35ची झाली महाराज अजून लग्न होईना. आता आपलं गेलं पण पुढचे पोरं हुशार झाले बघा. आताचे पोरं पुन्हा बायको भेटत नाही म्हणून 10वी पासूनच प्रयत्नात आहेत. ते गेले पाटलानं दुगीलाही बाहेर काढलं होतं भांडून. ती गेली दुगी बाहेर. हे दोघं आले. ते धनगराचा मामा म्हणू लागला पाटील यानं माझ्या मेंढ्या सापडून दिल्या म्हणून ह्याला मी मेंढी दान देतोय हा घेत नाही. तो साहेब म्हणला पाटील हिच्या मेंढीचा मी पायच मोडलो नाही. हा म्हणतो पाय मोडला. पाटील म्हणला तुम्ही दोघांच काय सगळं गाव जरी आलं तरी त्या दुगीला मध्ये घेत नाही. ही प्युअर बहिरट. एकाचे उत्तर एका नाही. एक गेलं तरी एवढी पंचायत आहे. आख गेल्यावर कसा सप्ता कर चाल विठ्ठल. म्हणून तो गोबाळे म्हणतात हे जाण्याच्या अगोदरच नीट आपल्या हिताला जाग व्हा. आपल्या आई वडिलाचं नाव मोठं करा. एक बोलू अरे खिशात पैशाचा खळखळाट असावा. नीट ऐका खिशात पैशाचा खळखळाट असावा पण कोण्या गोर गरीबाचा तळतळाट असावा. पण गोर गरीबाला लुटलेले नसावे. मग कीर्तन कशासाठी याच्यातले काम क्रोध मध मत्सर लोभ अहंकार बाजूला काढा. आता हिच्यात 4 जण आहेत बघा मला दिसलेले 4 जण आहेत. दुसऱ्याच्या घरात कुलती लावलेल्या. उठा तुम्ही 4 उठा. 4 येते बघा 4 इथंच आहे तेव्हा 4 येते. उठा नाव सांगू का? उठा. चांगलं घर चालू असल्यावर बिघडवू द्या. राहू द्या आता भाऊ कीर्तन झाल्यावर सांगतो. अनेकांच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगा लागे. हे दुसऱ्याचं वाईट करणं म्हणजे हिताला जाग होणं नाही. स्वतः आपण घात करून घेतल्यासारखं आहे महाराज. मग हिताला जाग होण्यासाठी माणसं म्हणतात की वंशाचा दिवा म्हणजे पोरगच राहावं. तुकोबारे म्हणतात हिताला जाग होण्यासाठी कुणी बी असू द्या कन्या पुत्र होते सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. त्या
नाही मी थांबवलं होतं थोडं. चला याच्यातच दोष आहे मग. ऐका नीट आता. कोणी कन्यापुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. काही घराच्या इज्जती मुलीने जपल्या. कसं काय बघा, ढेलची घर असायची, पावलीमध्ये बसलेली असायची. आईनं सांगितलं जागा शेजारच्या काकीपासून दूध आण. 5 वर्षाची मुलगी फ्रॉक घातलेली, एका हातात ग्लास, ते 5चा बंदा, अशी फ्रॉकला लपवून नेते पावलेच्या पुढून. नको माझ्या बापाची इज्जत जायला, आणि पोराच्या जवळ द्या. अरे शेजारच्या काकीपासून दूध आण. त्यानं नेमकं इथून तिथून गप जाते, नेमकं पावण्याच्या पुढे 5चा बंदा गिलास इज्जती घाल. म्हणून म्हातारे माणसं गुंजर घेतले सगळे नीट ध्यानात ठेवा. झोपताना असं झोप अंगठामध्ये घालून. पोरवानं तलाठीचे नंबर घेतले. रात्री 3 एकर होती, सकाळी गायब कस काय झाली, अंगठाच गेला. पोराने ओळखी करून घेतले जातात. म्हणून जरा सावध राहावं म्हातारे माणसं. पोरावर विश्वास ठेवायचे दिवस राहिले नाहीत. आणि पोराकडून सुख लागलच ही अपेक्षा डोक्यातून काढून टाका. आणि सध्याच्या काळात ज्यांना पोरं नाही त्यांच्या एवढा सुखी कोण नाही. 80 वर्षाचं म्हातारण म्हातारी नीट ऐका. उन्हाळ्याचे दिवस ग्रामपंचायतनं खोल नाली खंडेलं होतं, त्याच्या साईडला बाळ टाकून दोघेही झोपले. 80 वर्ष लेकरच नव्हतं, प्रारब्धाचा भाग आहे. म्हातारीला पडलं ना स्वप्न गुंजरग्यात. स्वप्न पडतं का गुंजरग्याला? इकडे म्हातारीला पडलं स्वप्न, स्वप्नात मुलगा झाला. किती वेळ वयात? 80 झाला मुलगा स्वप्नात. म्हातारीला म्हणते अहो जरा तिकडे सरका की पप्प्याला जागा पडला. आता साईडला काय होतं? नाली. जे म्हातारा सरकावला गेलो नालीत पडलो. म्हातारीला उठता येईना, म्हातारीला चलता येईना. म्हातारी म्हणली मार पडलो का काय लागलं तर कुठ कसं तरी धरून उठवलं. म्हातारी म्हणली का खरं जर आपल्याला एखादा मुलगा असता तर किती चांगलं झालं असतं. म्हातारा म्हणलं नाव काढ नको, मुलाचं कमरत नाद घाली तुझ्या. अगं नुसतं स्वप्नात आले तर नाली ढकलले. जन्माला आलं तर दिवसा पेटवल दिवसा. म्हणून मुलापासून सुख भेटलच हे डोक्यातून काढून टाका. बरेच म्हातारे मायबाप पोरानं उलट बोललं म्हणून दासच खाऊन मेले. विठ्ठल उलट बोलल्यानंतर तर एवढं मरतात. एखादी थापाडी मारली तर म्हातारा तर जिवंतच राहत नाही. मग कोणी कन्यापुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्या कुळामध्ये कन्या असो अथवा पुत्र असो, दयाचा हरिक वाटे देवा. महाराज मग हिताला जागा होण्यासाठी ज्ञान पाहिजे. पण ज्ञानासाठी आम्ही काय करावं? गीता भागवत करीत श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ज्याने गीता भागवताचं श्रवण केलं त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली समजायचं. ज्ञान प्राप्त करून घेणं. ऐका महाराज, इथं असं आहे संप्रदायामध्ये पहिल्यांदा ज्ञान मिळवावं लागतं आणि नंतर विसरावं लागतं, मग अनुपरमार्थ करावं लागतं. कसं काय? टाळा टाळी लोपला नाद, अंगोंगी मुलाला छंद, भोग भोगताच्या वेद ज्ञान गगनी गावा गोविंद गा. ज्ञान बाजूला ठेव आणि मग नामस्मरण गा. म्हणजे अगोदर हे शुद्ध कर. किती उदाहरणं सांगू महाराज, लोक दृष्टांत सांगतात बघा. एकानं अचानक माणसं नेलं, 4 माणसं. बायकोला म्हणे चहा कर. कसं तरी त्या बिचारीनं चहा केली. चहा बनवल्याबरोबर ते 4-5 जण चहा पेले, पण चहा झाला तिखट. सगळ्याला जाऊ दिलं त्यानं. पाया माग सारलं, बायकोच्या पाया पडले. काय झालं? चहा तिखट कस काय झालता? मारायचं ठरविल्यास का आम्हाला? अहो नाही हो, मारती शपथ हो, मी साखरच टाकल ते. पण तिखट कस काय? माय आखलीत माती. वांग्याचं जेवायचं यादच नाही, वांग्याचं बघणं तसंच होतं. दुष्काळ संपला माझा का? हे अगोदर स्वच्छ करा. हे मधलं तसंच ठेवायचं, मधून स्वच्छ व्हा. असंच म्हणलं एका गावात, मधून स्वच्छ व्हा. मधून एक मावशी घरात जाऊन निर्मा पिल ती काढून. निर्म्यानं सिद्ध होत असते, त्यालाही प्यावंच लागते. पण काय ब्रह्मारस घेई
त्याला निर्मा एकच, त्याला सांगून एकच पथ्य नामे विठोबाचे, भगवंताचं कायम नामस्मरण. सर्वाभूती सर्वा घटले राम, देहादेही एक. महाराज आपलं भाग्य त्याच्यात तुकाराम बीजही सापडते आपल्या सप्त्यात आणि नाथ सृष्टी सापडते. बघा किती भाग्यवान आहे आपण. नाथ बाबाकडून तर किती घेण्यासारखं आहे. नाथ बाबांनी कधी भेदभाव केला नाही. काशीवरून जात होते, वाटत गाढव तरपडत होत. गाढव तरपडत असताना कमंडलूतलं पाणी गाढवाला नाथ महाराजांनी पाजवलं. का गाढव समजून, गाढवात सुद्धा ज्याने रामेश्वर पाहिला त्यांना म्हणतात नाथ महाराज, म्हणून त्यांच्याकडून घ्या. आपल्या कधी डोक्यात बसेल महाराज, आपल्या कधी डोक्यात बसेल. गीता भागवत करीचे श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. महाराज आम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मग मग करीती श्रवण नुसतं ऐकत जावा येऊन. नवविधा भक्ती म्हणजे पहिली भक्ती श्रवणम आहे. म्हणून करीती श्रवण, श्रवण जरी केलं तरी दयाचा हरिक वाटते देवा, त्याचा आनंद देवाला वाटतो. मग महाराज त्यांच्याविषयी, हिताला जाग होणाऱ्या विषयी तुमच्या मनात काय, तुमच्या मनात काय
तुका म्हणून घडो त्यांची सेवा बरे माझ्या दैवा पार नाही याची सेवा जरी मला घडली तरी सुद्धा ती कमीच आहे. म्हणजे बघा, वारकऱ्याची सेवा करणं ही देवाची सेवा आहे, शेतकऱ्यांची सेवा करणं ही देवाची सेवा आहे, गावाची सेवा करणं ही देवाची सेवा आहे. सेवा कोणतीही असू द्या ती फक्त भगवंतापर्यंत. म्हणजे एक मंगळाष्टिक आहे बघा, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा, त्या सगळ्यांमध्ये पण शेवटला पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता. पाणी कुठलंही असू द्या ते कुठे पोहोचतं? समुद्राला. तसं सेवा कोणतीही असू द्या ती सेवा भगवंतापर्यंत पोहोचावी याची दखल आपण घेतली पाहिजे. कीर्तन संपुष्टात आलेलं आहे महाराज. काय 4-5 लेकरं होऊन ते गल्ली गल्लीला असून गर्जना करत फिरणारे जन्माला घालू नका. एकच असावा पण तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा. एकच. काय रत्न दिले महाराज गावाला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने. 4 सूर्य दिले. पण बघा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबांची कीर्ती राहील. नाही चूक आहे. तुम्ही म्हणता कसं? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबाची कीर्ती नाही. जोपर्यंत ज्ञानोबाची कीर्ती राहील तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, हे लक्षात ठेवा. आपल्या या गावामध्ये मोठा सप्ताह. आता फक्त 5 मिनिट घेतो, जास्त नाही. 11च्या पुढे गेले की मग समजायचं जेवढी रेडिंग पडली तेवढी बिल पावती येईल. येऊ द्या. एक जर म्हणलं आकडा आमचा सप्ताह म्हणजे आकडा आहे म्हणजे हसत खेळत ऐका नीट. कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. सगळ्याचे चेहरे प्रफुल्लित आहेत, सगळे आनंद येत आहेत. सगळं एकदम आल्या आल्या मला म्हणायचे महाराज भरपूर हसवा. पण काय माझं दुखणं मला माहिती आहे. मध्ये काय थोडा त्रास होतोय, तब्येत खराब, पेशंट इज व्हेरी सिरियस. तरी सुद्धा तुम्हाला मी जाणवू देत नाही. नीट ऐका. शेवट एवढ्या माता माऊल्या आलेत, थोडं कॅसेट तर पलटी करावंच लागल ना गुरुजी. मजा काय? हा, थोड्या शिवरंजनीची साथ द्या म्हणजे जमतंय. आता एवढंच घेऊन जा. आता मी सांगतोय ते सगळे हे टाळकरी आलेले, सर्वांनी कीर्तन बाहेर ऐकलेले आहेत. आता युट्यूबला वगैरे सगळीकडे झालेले आहेत. ऐका, मला वाटतं आपल्याही गावाची व्यवस्था केलेली आहे. आता कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. मी कीर्तनात भरपूर हसवतो, माझी वैयक्तिक भावना आहे. वर्षाला बोलवावं, तारीख घ्यावं, पैसे भरपूर द्यावे म्हणून नाही, तर मी कीर्तनात का हसवतो माझी वैयक्तिक भावना. जेवढे कीर्तनाला आले ते सगळे दुःखे. कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, कोणाचा भाऊ गेला, कोणाची बहीण गेली, कोणाची पत्नी गेली, कोणाचे पती गेले. त्या माऊलीला बुक्का लेवायचा टाइम आला. कोणाचं माय बापाच्या पुढे लेकरू निघून गेलं. बघा ना, माय बापाच्या पुढे लेकरू निघून गेलं. ते मायबाप दिसायला दिसतात आनंदी, पण मधून त्यांचं मन सांगतं की आमच्या पुढे लेकरू निघून गेलं म्हणून. ज्यांचे पती गेले त्या माऊलीला विचारा, पती गेल्यानंतर किती दुःख असतं. 2 तास जर तुम्ही भरपूर हसलात ना, कमीत कमी 2 तास तरी तिकडचं दुःख तुम्हाला आठवू नये याच्यासाठी मी हसवण्याचा प्रयत्न करतो. नीट ऐका. कीर्तन संपुष्टात आलेलं आहे. मी मागही कधी आल्यावर सांगितलं असेल, खंडोबाच्या जवळ आलो होतो. माय गेली, बाप गेला, एक बाजू कायमची लंगडी राहील एवढं लक्षात ठेवा. आमच्या भजनकऱ्यामध्ये सुद्धा कधीतरी पाहत नाही. आमचे भजनकरी रात्री 11-12 पर्यंत जागरण करतात, घरी जातात, दरवाजा आपटल्याबरोबर बायको उघडत नाही. म्हातारी माय किंवा बाप येतात जवळ, काठी टेकतात, सावकाश दरवाजा काढतात. दरवाजा काढल्यानंतर 2 शब्द माय बापाचे राहायचे. एक, एवढा उशीर काय? माय. कीर्तन झाल्यावर भजन. ते गुंठाभर सुद्धा जमीन नाही. माय दुसऱ्याच्या शेतात काम करते, बापही वर्षभर नोकरी करतो. एक दिवसाचा प्रसंग आहे. माय ज्याच्या शेतात कामाला गेली तिथं काही शेजारच्या माता मावल्या बोलू लागल्या, काय ग किती अंग गरम झाले ग तुझं, जा दवाखान्यात जाऊ नये. आई म्हणते नाही ग, दवाखान्यात गेले तर 500ची नोट पार होईल ग, माझ्या लेकराला अजून मी चेन घेतली नाही. आई निलंग्याला गेली, घोंगराची चेन लेकराच्या पायात घातली, चेन वाजवत लेकरू फिरू लागलं. घरात आली, लेकरानं सांगितलं, आई हे आई मला चपाती दे. आई गव्हाच्या पिठाचा डबा उघडली, 2च चपात्याचं पीठ शिल्लक होतं.
एक चपाती लाटली, दुसरी लाटत होती, तेवढ्यात शरीरातला ताप मेंदूला चढला आणि आई त्या चुलीच्या जवळच गेली. 2 वर्षाचं लेकरू पोरकं झालं. लेकराला वाटलं आपली आई झोपलेली आहे. आपली आई, तुम्ही बंद करता जाऊ द्या गोष्ट, आई झोपलेले. बाहेरून बाप आला, हलवून बघितलं तर शेवटचा श्वास कधी घेतली होती काय माहिती. सगळ्या गावाला कळालं अमुकाची पत्नी वारली. सगळ्या गावातल्या माता मावल्या बनू लागल्या. काय ग, गरीबाची होती ग पण इज्जतवान होती. स्वतःची पाठ खडकून आमच्या आडवं यायची ग. काय भाग्यवान आहे. स्वतःच्या घरात काय खायला नसलं तर मिठाबरोबर भाकर खायची ग, तर कोणाच्या घरी हात पसरायला गेली नाही बिचारी. सुवासिनीचं मरण आलं, किती भाग्यवान आहे. सगळ्या माता मावल्या ब्लाऊज पीस चुडे वगैरे घेऊन तिकडे निघाल्या. आंघोळीला बाहेर काढलं. गावातल्या 2 पोरांना बोलवलं. इकडे रे, काय काकी 2 घागरी पाणी आणणार आहे त्या आपशाचं. कशाला? एका घागरीतल्या पाण्यानं कुंकवाचा सडा बनवला, एका घागरीतल्या पाण्यानं हळदीचा सडा बनवला. सडा टाकत फुलं आदरत त्या माऊलीची अंत्यविधी पूर्ण होत आहे. 2 वर्षाची मुलगी सगळ्याच्या तोंडाकडे बघू लागली. आज मामा कसे काय आले, आज आत्या कशी काय आली, आज मावशी कसं काय आली. त्या लेकराला काय माहिती आपल्या आईला शेवटला भेटायला आले म्हणून. आईची अंत्यविधी पूर्ण झाली. लेकरू आणि ती बाप एका वट्ट्यावर बसले घराच्या समोर. सगळे पाहुणे जाता जाता लेकराच्या डोक्यावरून हात फिरवायचे, निघून जायचे. कोणी बिस्किटचा पुडा द्यायचा. पण एक सांगू, 2-3 दिवस शेजारची लोक जेवायला दिली, पण आपलं गेलं ना, जगातले सगळे नाते संपले एवढं लक्षात ठेवा. बाप खूप लेकराला काही कमी पडू देला. दूध आणायचा, मुडकी तोडकी भाकर करायचा आणि दुधात करून बाप लेकराला खाऊ घालायचा. पण एक बोलू का, एखाद्या वेळेला बाप गेला तर लेकर एवढी उघडी दिसत नाहीत, तर माय मेली तर त्या लेकराच्या तोंडाकडे बघू वाटत नाही. कधी बघा तुम्ही. बाप त्या लेकराला घेऊन शिवाजी चौकात फिरायला गेला. काय बघितलं काय माहिती त्या लेकराला. थांबा बाबा, रोज म्हणता तुम्ही आई उद्या येईल उद्या येईल, मला आत्ताच्या आत्ता आई पाहिजे बाबा. किराणा दुकानदार होता तिथं साईडला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, बिस्किटचा पुडा मागितला असता, पटकन आणून दिलो असतो. आई कुठून आणून देऊ तुला आता. लेकरालाही कळालं माझ्या आई तिथं गेलेले जिथून कोणी आणून देऊ शकत नाही. ते लेकरू मोठं होऊ लागलं. 18 वर्षाची ताई झाली. पाहुणे बघायला आले. पाहुण्याने पसंत केली. पाहुण्याची जीभ गावाच्या बाहेर गेली. पहाडासारखा बाप जीभ गेल्याबरोबर तिथंच बसून रडू लागला. त्याचा मित्र समजावू लागला, काय झालं रे रडायला, अजून 1 महिना आहे ना.